Welcome student for MCQs lecture. So first MCQs, see that is the strongest evidence for DNA being the genetic material is deduced from. बघा पहिला पर्याय आहे the fact that DNA is present not only in the nucleus but also in mitochondria, chloroplast. दूसरा पर्याय आहे the situation that chromosomes are made up of DNA. तिसरा पर्याय आहे द रिसर्चर्स इन्व्हॉल्विंग ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट्स इन बॅक्टेरियल सेल्स. आणि चौथा पर्याय आहे द रियालिटी दॅट DNA हॅज द पोटेन्शियल टू डुप्लिकेट इटसेल्फ. तर स्ट्रॉंगेस्ट इव्हिडन्स की काय सांगतो DNA इज द जेनेटिक मटेरियल. आणि आपण DNA जेनेटिक मटेरियल आहे हे 3 एक्सपेरिमेंटद्वारे प्रूव्ह केलेलं आहे. पहिला आहे तर तो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ग्रिफिथ एक्सपेरिमेंट सांगतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर दुसरा अव्हरी मॅक्लॉइड अँड मॅककार्टी एक्सपेरिमेंट याच्यानुसार प्रूव्ह झालेलं आहे DNA इज द जेनेटिक मटेरियल अँड इट इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, इट इज द DNA. त्यानंतर आता आपण बघितलं हर्शीचेस एक्सपेरिमेंट, याच्यामध्येही सांगितलेलं आहे की द DNA इज जेनेटिक मटेरियल नॉट अ प्रोटीन. आणि त्यामुळे इथं मग पर्याय कोणता येईल तर द रिसर्चर्स इन्व्हॉल्विंग ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट्स इन बॅक्टेरियल सेल. त्यानंतर नेक्स्ट बघा ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट्स युझिंग निमोकोकस बॅक्टेरिया लीड टू हायपोथेसिस दॅट. आता निमोकोकस म्हणजेच स्ट्रिप्टोकोकस निमोनी. तर निमोकोकस बॅक्टेरिया की ज्याच्यामुळे काय होतं वेन इट इन्फेक्ट दॅट इज इट कॉजेस द निमोनिया. सो फर्स्ट पर्याय बघा काय दिलेला आहे. RNA इज ट्रान्सफर लिंक बिटवीन DNA अँड प्रोटीन सिंथेसिस. क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA. DNA इज जेनेटिक सबस्टन्स. बॅक्टेरिया हॅव सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता याच्यामध्ये नक्कीच तिसरा पर्याय बरोबर आहे. DNA इज द जेनेटिक सबस्टन्स. त्यानंतर नेक्स्ट न्यूक्लिक ॲसिड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड ॲज अ न्यूक्लिन बाय. आत्ताच मी तुम्हाला हे डिस्कस केलेलं आहे. न्यूक्लिक ॲसिड हे न्यूक्लिन म्हणतो त्याला आपण की जे पस सेल्समध्ये सापडतं, बरोबर आहे. आणि ते न्यूक्लिन हे ॲसिडिक नेचर आहे, तर म्हणून त्याला आपण न्यूक्लिक ॲसिड्स असं म्हणतो. तर हा जो क्वेश्चन आहे न्यूक्लिक ॲसिड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड ॲज न्यूक्लिन बाय. ए पर्याय आहे ए कोरेनबर्ग, बी जे ग्रिफिथ, तिसरा पर्याय आहे HG खोराना आणि चौथा पर्याय आहे F मिश्चर. तर F मिश्चर हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर थायमिन लेबल्ड विथ ट्रिटियम इज स्पेशली युज्ड इन. आता ह्या जनरली इथं जे 4 पर्याय दिलेले आहेत तर याच्यामध्ये इथं ट्रिटियम हे जे आहे तर हे जनरली ट्रेस इलेमेंट म्हणून यूज केलं जातं. तर ऑटोरेडिओग्राफी ही जी आहे की ज्याच्या मदतीनं DNA स्ट्रक्चर हे स्टडी केलेलं आहे. तर हा थोडासा क्वेश्चन वेगळा आहे, परंतु तो आता आपल्या या बुकमध्ये आल्यामुळं थोडंसं मी डिस्कशन करेन. अल्ट्रासेंट्रिफ्युगेशन, इलेक्ट्रोफोरेसिस, इंडक्शन ऑफ सोमॅटिक सेल फ्युजन. तर थायमिडिन म्हणजेच थायमिन न्यूक्लिओटाईड म्हणतो त्याला आपण. थायमिडिन म्हणजे थायमिन न्यूक्लिओटाईड, म्हणजे ज्या न्यूक्लिओटाईडमध्ये थायमिन प्रेझेंट असतं नायट्रोजन बेस. ॲडेनिन असेल तर ॲडिनोसिन म्हणतो त्याला आपण. तसं थायमिडिन हे न्यूक्लिओटाईड जे आहे तर हे स्पेशली यूज हे ऑटोरेडिओग्राफीमध्ये केलं जातं. त्यानंतर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स आर. जनरली न्यूक्लिक ॲसिड्स हे कशाने बनलेले असतात? न्यूक्लिओटाईड्सनी, बरोबर आहे. न्यूक्लिओटाईड्स म्हणजे काय मी आता सांगितलं तुम्हाला. पेंटोज शुगर, त्यानंतर फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस हे एकत्र मिळून काय तयार होतं स्ट्रक्चर? न्यूक्लिओटाईडचं स्ट्रक्चर तयार होतं. तर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड म्हणजे न्यूक्लिक ॲसिड्स हे कशाने बनलेले असतात? अमायनो ॲसिड्स, न्यूक्लिओप्रोटीन, न्यूक्लिओटाईड्स, न्यूक्लिओसाइड्स. तर न्यूक्लिक ॲसिड्स हे न्यूक्लिओटाईड्सनी बनलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हू अमंग द फॉलोइंग इस्टॅब्लिश्ड दॅट RNA इज जेनेटिक मटेरियल. आता DNA आपण बघितलेले RNA
इतकं डिटेल तुम्हाला या सिलेबसमध्ये नाही आहे. त्यामुळं हा क्वेश्चन खूप काही तुम्हाला म्हणजे स्टडी करण्याची गरज नाही आहे. फक्त याचा आन्सर आहे फ्रँकल कोनोरॅट. वॅटसन अँड क्रिक आर नोन फॉर देअर डिस्कवरी दॅट DNA, म्हणजे वॅटसन आणि क्रिक या दोन सायंटिस्टनी ॲक्च्युली DNA हे स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. आत्ताच मी तुम्हाला DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर कसं आहे हेही सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, वॅटसन अँड क्रिक आर नोन फॉर देअर डिस्कवरी दॅट DNA इज अ सिंगल स्टँडर्ड हेलिक्स नाही आहे, तर सिंगल स्टँडर्ड हे RNA असतं. DNA सिंगल स्टँडर्ड नसतं. त्यानंतर कंटेन्स डिऑक्सिरायबोज ओनली, तर फक्त डिऑक्सिरायबोज शुगरने बनलेलं असतं का? नाही. तर याच्यामध्ये अजून DNA मध्ये काय काय आहे? तर पेंटो शुगर डिऑक्सिरायबोज आहेच, परंतु त्याच्याबरोबर नायट्रोजन बेसिस असतात, प्युरिन्स आणि पिरिमेडिन्स, आणि त्याचबरोबर फॉस्फेट ग्रुप, म्हणजे दुसराही पर्याय बरोबर नाही आहे. इज अ डबल स्ट्रँडेड हेलिक्स, आता हा पर्याय बरोबर आहे, इज अ डबल स्ट्रँडेड हेलिक्स. आणि चौथा पर्याय आहे सिंथेसाइज RNA. RNA म्हणजे रायबोसोमल RNA सिंथेसिस करतं. तर वॅटसन आणि क्रिक यांनी काय सांगितलेलं आहे? DNA हे काय आहे? डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. त्यामुळं इथं पर्याय कोणता बरोबर येईल? तर तिसरा पर्याय बरोबर आहे, इज अ डबल स्ट्रँडेड हेलिक्स. देन नेक्स्ट, वॅटसन अँड क्रिक प्रपोज द मॉडेल ऑफ DNA स्ट्रक्चर इन, नक्कीच हे 1953 हे याचा आन्सर आहे. देन नेक्स्ट, DNA इज प्रेझेंट इन, बघा पहिलं न्यूक्लिओलस, प्लाझ्मा मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, बोथ मायटोकॉन्ड्रिया अँड न्यूक्लिओलस. तर DNA इज प्रेझेंट इन, तर DNA हे कुठे प्रेझेंट असतं? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतं, क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा ते प्रेझेंट असतं, की जेणेकरून आपण त्याला काय म्हणतो? तर क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया हे सेल्फ डुप्लिकेटिंग युनिट असतात, की का? कारण त्याच्यामध्ये DNA प्रेझेंट आहे. त्याचबरोबर न्यूक्लिओलस, म्हणजे इथं पर्याय कोणता बरोबर येईल? चौथा पर्याय बरोबर आहे, दॅट इज द बोथ मायटोकॉन्ड्रिया अँड न्यूक्लिओलस. त्यानंतर नेक्स्ट, DNA इज कॉन्सन्ट्रेटेड इन, पहिला पर्याय आहे क्रोमोझोम्स, दुसरा सेल वॉल, तिसरा गॉल्जी बॉडी आणि चौथा आहे रायबोसोम्स. आता इथं बघितलं आपण तर DNA इज कॉन्सन्ट्रेटेड इन, म्हणजे DNA पॅकिंगमध्ये, तुम्हाला आता थेरीमध्ये ते झालेलं आहे, अजून आपण CET मध्ये डिटेल घेणार आहोत. पॅकिंग ऑफ DNA याच्यामध्ये जनरली आपण प्रोकॅरियोट DNA पॅकिंग आणि युकॅरियोटिक सेलमध्ये DNA पॅकिंग बघतो. तर युकॅरियोटिक सेलमध्ये जेव्हा DNA पॅकिंग होतं, तर तो DNA पॅकिंग होताना काय होतं? तर जनरली DNAची डायमीटर 20 अँगस्ट्रॉम युनिट असते, बरोबर आहे, आणि बीडेड लाईक स्ट्रक्चर हे इंटरफेजमध्ये आपल्याला दिसतं. इंटरफेज नंतर जेव्हा प्रोफेजमध्ये स्ट्रक्चर जर बघू आपण क्रोमोझोमचं, तर इथं काय होतं? तर इंटरफेजमध्ये न्यूक्लिओसोम्स जे असतात, बीडेड लाईक न्यूक्लिओसोम्स, म्हणजे मण्यांची माळ जशी असते तशी असते ती, आणि ते एकत्र येऊन आपल्याला एक फायबर तयार झालेला दिसेल, मेटाफेज फायबर म्हणतो त्याला आपण, की ज्याच्यामध्ये सोलेनॉइड हे एकत्र 6 सोलेनॉइड एकत्र येतात, आणि मग प्रोफेजमध्ये तो फायबर जो तयार होतो तो जवळजवळ 2000 अँगस्ट्रॉम युनिटचा तयार होतो. म्हणजे 20 अँगस्ट्रॉम युनिट जे काही डायमीटर आहे DNAची, आणि त्यानंतर न्यूक्लिओसोम तयार झाला की तो 300 अँगस्ट्रॉम युनिटमध्ये जाईल, आणि प्रोफेजमध्ये फायबर जेव्हा तयार होतो तो जवळजवळ 2000 अँगस्ट्रॉम युनिट, आणि त्यानंतर मग मेटाफेजमध्ये तो जो DNA जो आहे तो पॅक होत 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 त्यापासून काय तयार होतं? तर क्रोमोझोम स्ट्रक्चर तयार होतं. आता हे आपण पुढे अजून डिटेल बघणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली इथं DNA हा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये जो आहे तो कशामध्ये दिसेल आपल्याला? तर कशामध्ये दिसेल? क्रोमोझोम्समध्ये. त्यामुळे इथं पहिला पर्याय कोणता दिलेला आहे? क्रोमोझोम्स हे बरोबर आहे. सेल वॉल, गॉल्जी बॉडी किंवा रायबोसोम्स नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन? सेल्फ रेप्लिकेशन म्हणजे नक्कीच इथं आपण रेप्लिकेशन हा कन्सेप्ट पुढे बघणारच आहोत.
दॅट इज द DNA मेक्स एक्झॅक्ट कॉपी ऑफ इटसेल्फ. त्याला आपण म्हणतो रेप्लिकेशन. आणि इथं रेप्लिकेशन हा पर्याय जो आहे तो नक्कीच हा कशाशी रिलेटेड असेल बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन. अँड एन्झाईम सेल्फ रेप्लिकेशन होत नाही. कार्बोहायड्रेट मॉलिक्यूलसुद्धा सेल्फ रेप्लिकेटिंग नसतात. वॉटर मॉलिक्यूल नाहीच नाही. म्हणजे इथं नक्कीच पर्याय कोणता असेल? अ न्यूक्लिक ॲसिड इज द सेल्फ रेप्लिकेटिंग. त्यानंतर नेक्स्ट इन DNA शुगर द शुगर इज. DNA म्हटलं की आपण डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. म्हणून इथं जे शुगर आहे पेंटो शुगर, तर DNA मध्ये जी आहे ती डिऑक्सिरायबोज असते. आणि RNA मध्ये जी पेंटो शुगर असते ते कोणते असते? रायबोज पेंटो शुगर. ठीक आहे. त्यानंतर सेल्युलोज आणि अरॅबिनोज हे दोन पर्याय ते योग्य नाही येतच. बरोबर आहे. म्हणजे इथं 12व्या क्वेश्चनचा पर्याय कोणता बरोबर आहे? डिऑक्सिरायबोज. नेक्स्ट DNA इज प्रेझेंट इन डिक्टिओसोम, पायरेनॉइड्स, मायटोकॉन्ड्रियॉन, नन ऑफ दिस. आता इथं मायटोकॉन्ड्रियॉनमध्ये प्रेझेंट असतं. DNA इज फाउंड इन क्रोमॅटिन, न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, आता सायटोप्लाझम. आता DNA इज फाउंड इन क्रोमॅटिनमध्ये DNA असतो का? क्रोमॅटिन नेटवर्क हे DNAनेच बनलेलं असतं. बरोबर आहे. न्यूक्लिओलसमध्ये DNA असतो का? असतो. आणि न्यूक्लियसमध्ये DNA असतो का? असतो. परंतु जे न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन जे असतात ते कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये असतात. बरोबर आहे. म्हणजे न्यूक्लियस जर आपण सेल स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर बघा नंतर मी थोडक्यामध्ये सांगेन तुम्हाला सेल स्ट्रक्चर. ठीक आहे. सेल वॉल, त्यानंतर सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस. ठीक आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस म्हणजे हा न्यूक्लियसच्या आतमध्ये इथं काय आहे? न्यूक्लिओलस. आणि हे जे आहे हे धाग्यासारखं क्रोमॅटिन थ्रेड. आता न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन थ्रेड हे कशामध्ये आहेत? न्यूक्लियसमध्ये आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळं इथं पर्याय तुम्हाला देताना बघा, इथं पर्याय तुम्हाला देताना कोणकोणते पर्याय दिलेले आहेत? तर पहिला पर्याय दिलेला आहे क्रोमॅटिन. बरोबर आहे. दुसरा पर्याय दिलेला आहे न्यूक्लियस. तिसरा पर्याय न्यूक्लिओलस दिलेला आहे. आणि चौथा सायटोप्लाझमचा प्रश्न येणारच नाहीये. तर इथं नक्कीच कोणता पर्याय बरोबर असेल? न्यूक्लियस हा बरोबर असेल. कारण न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन आहे. म्हणजे इथं पर्याय हा न्यूक्लियस आहे. त्यानंतर नेक्स्ट द न्यूक्लिओसाइड इज द कॉम्बिनेशन ऑफ. आता न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड यातला फरक मी आत्ताच सांगितलेला आहे. तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ शुगर अँड नायट्रोजन बेस, शुगर फॉस्फेट अँड नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट. त्यानंतर नायट्रोजन बेस, फॉस्फेट अँड वॉटर. आता इथं नक्कीच पर्याय कोणता बरोबर आहे बघा? शुगर अँड नायट्रोजन बेस. म्हणजे पुन्हा एकदा बघा, न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड. तर it is the pentose sugar, here is the nitrogen base, and here is the phosphate group at the 5th carbon atom. So this whole structure is the nucleotide. हे काय आहे? न्यूक्लिओटाइड, की ज्याच्यामध्ये हा फॉस्फेट ग्रुप हा 5th कार्बन ॲटमला अटॅच असेल. 5th कार्बन ॲटमला, 1st कार्बन ॲटमला नायट्रोजन बेस असेल. हा नायट्रोजन बेस 1st कार्बन ॲटमला. ठीक आहे. 5th कार्बन ॲटमला फॉस्फेट ग्रुप. आणि हे जे आहे हे काय आहे? पेंटोज शुगर. हा शुगर झाला. हा नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप हे सगळं एकत्र मिळून हे स्ट्रक्चर तयार होतं. त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. मग न्यूक्लिओसाइड म्हणजे काय? दॅट इज इन विच फॉस्फेट ग्रुप इज ॲब्सेंट. मग न्यूक्लिओसाइडचं स्ट्रक्चर कसं असेल? तर पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस, any one nitrogen base. This structure is known as the nucleoside. या स्ट्रक्चरला म्हणलं जातं न्यूक्लिओसाइड. म्हणजे न्यूक्लिओटाइड
आणि न्यूक्लिओसाइड यातला फरक लक्षात आला. तर न्यूक्लिओटाइड म्हटलं की याच्यामध्ये काही पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप. आणि न्यूक्लिओसाइड म्हणजे काय, तर फॉस्फेट ग्रुप हा ॲबसेंट असतो, फक्त पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस हे प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओसाइड. ओके, सो हियर इट इज अ न्यूक्लिओसाइड, इट इज द न्यूक्लिओटाइड. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. दॅट इज इन DNA इट इज द पॉलिन्यूक्लिओटाइड चेन. म्हणजे ह्या न्यूक्लिओटाइडची एक चेन तयार होते की ज्याच्यामध्ये नायट्रोजन बेस पेरिंग असतं. हे आपण स्टडी केलेलं आहे. Okay, so student, we have discussed some questions that is on the basis of some 3 experiments in last lecture also, and today's lecture we have seen some MCQs of the experiment and also the structure of the DNA. Okay student, so today we stop here, and in next lecture we can see that is about the packing of the DNA.